नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मनोजला ऑफिसमधून सरांचा फोन येतो आणि घाईने ते त्याला तिकडे बोलावून घेतात। तर अण्णा विचारतात की मनोज काय झाले। तर मनोज हा भयंकर चिडलेला असतो आणि आज माझी नोकरी जाणार, जोपर्यंत ही आनंदी आहे तोपर्यंत या घरात काहीच चांगले घडणार नाही असे आनंदीकडे बघत मनोज म्हणतो। अण्णांना सुद्धा खूप वाईट वाटते आणि आनंदीला सुद्धा। तेव्हा आनंदी ही देवाला हात जोडून प्रार्थना करते की देवा, माझ्या आयुष्यामध्ये खरंच यातून माझी सुटका कर, तूच मला यातून वाचू शकतो, म्हणून आनंदी देवाकडे प्रार्थना करते। त्यानंतर इकडे मालती खूप अंशुमनने तिला घाबरून दिलेले असते म्हणून धावतच ती ही राजाध्यक्षांच्या घरी येते आणि सुधाला म्हणते की अहो, इकडे कोणी आले होते का। सुधा म्हणते की अहो मालतीताई, तुम्ही इतक्या का घाबरलात। तेवढ्यात रुंदा येते आणि रुंदा म्हणते की ह्या ताई ते कशाला आल्यात, काल मुलगी येऊन गेली आणि आज ह्या सुद्धा आल्या, कशाला, नक्की काहीतरी निर्णय असेल। तर सुधा म्हणते की रुंदा, तू एकदम शांत बसतेस का। मालती सांगायला लागते की अहो, मला अचानक एक फोन आला होता। तेव्हा मालती पुढे सांगायला लागते, तेवढ्यात लीनाही धावतच येते आणि अहो आई, आम्ही दर्शनासाठी आलो होतो, येथून जात होतो, असे वाटले की दर्शन घ्यावे। तेव्हा लीनाही मालतीला काही सांगून देत नसते। लीना आणि मालती ह्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतात। तर लगेच रुंदा म्हणते की आपण यांच्या घरी गेलो होतो तेव्हा यांची मुलगी आपल्याशी कशी वागली, आपण तसे यांच्याबरोबर नाही वागायचे। आणि रुंदा लगेच मालतीला म्हणते की काय हो, तुमच्या मुलीला असे कोणते इतके स्थळ मिळणार आमच्यापेक्षा चांगले, आणि तिने नकार का दिला हेच मला समजले नाही। मालती म्हणते की मी तिच्याशी बोलते, तुम्ही प्लीज मला थोडासा वेळ द्या। तेव्हा रुंदा म्हणते की अजून किती वेळ तुम्ही घेणार। त्यानंतर सुधाही रुंदाला शांत राहण्यासाठी सांगते आणि लीना आणि मालती यांना प्रसाद देते। तेव्हा मालतीही रडतच सुधाला विचारते की आज कोणी पार्सल वगैरे कोणी घेऊन आले होते का। तर सुधा म्हणते की हो, आदर्शसाठी आले होते ते पार्सल, पण नेमकं त्याने काय झाले। मालती म्हणते की ते पार्सल मला बघायला मिळेल का। तेव्हा रुंदा म्हणते की नक्की, तो कुरिअरवाला कोण होता आणि तुमची काहीतरी दोघांची गफलत दिसते, म्हणून रुंदाही सुधाला म्हणत असते मला आत्तापर्यंत जो मान आम्ही दिला त्यामुळे तुम्ही आता इथून जाण्याचे बघा। आत्तापर्यंत जो काही संयम आहे तो आहे, पण तुम्ही इथून निघून जा, म्हणून रुंदाही मालतीला जोराने ढकलून देते। तेवढ्यात सार्थक हा दरवाजात आलेला असतो आणि मालतीला तो धरतो। तेव्हा सार्थकला रुंदाचा खूप राग येतो आणि काकू, हे काय वागणे तुझे, कुणाचा जर मान तुला ठेवता येत नसेल तर अपमान प्लीज करू नको। दारामध्ये गणपती बसले तरी सुद्धा आपल्या दारामध्ये जे पाहुणे आले त्यांच्याशी तू असे वागते का, तुझे हे वागणे मला अजून पटलेले नाही। तेव्हा सुधा म्हणते की सार्थक एकदम बरोबर बोलतो, रुंदा आज जे काही वागली ना ते योग्य नाही, म्हणून सुधा आणि सार्थक दोन्ही मालतीची माफी मागू लागतात। तेव्हा मालती म्हणते की अहो, हे काय करता तुम्ही। सार्थक म्हणतो की आई, बघितलेस का, तू तिकडे मला आनंदीची माफी मागण्यासाठी पाठवले आणि इकडे परत त्यांचा अपमानच होतो। त्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर ते कायम आपल्याला मान देत असतात आणि आपल्या घरी त्यांना कायम अपमान सहन करावा लागतो। सार्थक म्हणतो की आनंदीच्या आईचा आपल्या घरात अपमान झाला आज। तर रुंदा म्हणते की मग त्यांच्या मुलीने माझ्या मुलाला नकार दिला म्हणून पायघड्या टाकून त्यांचे स्वागत करू का। तर मालती म्हणते की एक मिनिट, सर्वजण थांबवा, मी बोलते। आनंदीने या लग्नासाठी नकार दिला त्याचं वाईट मला सुद्धा वाटले, पण मी तुम्हाला शब्द देते की आनंदीला या आदर्श सरांबरोबर लग्न करण्यासाठी मी तयार करेल, तो शब्द मी तुम्हाला देते। तेव्हा सार्थकला मोठा धक्का बसतो आणि लीनाला सुद्धा। मी तुम्हाला शब्द देते असे बोलून मालती आणि लीना तेथून निघून येतात। सार्थकला खूप वाईट वाटते। त्यानंतर इकडे अण्णा हे आनंदीला समजवतात की मी मनोज बरोबर बोलतो, कारण तू आज खूप वाईट वागला, तू त्याचे मनावर घेऊ नको। आनंदी म्हणते की अण्णा, तुम्ही मला प्रॉमिस द्या, दादाला ऑलरेडी कामाचं खूप टेन्शन आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर एका ह्या विषयावर नाही बोलणार। तर अण्णा म्हणतात की आनंदी, तू वयाने लहान आहे पण मनाने खरंच खूप मोठी। तर आनंदी प्रेमाने अण्णांना मिठी मारते। त्यानंतर इकडे लीनाही मालतीला घेऊन घरी येत असते आणि मालतीला म्हणते मी त्या अंशुमनच्या बोलण्यावर का विश्वास ठेवला। तेव्हा मालती म्हणत असते की अगं, तो नक्की तिथे गेला होता आणि तो माझ्याशी असं वागतो, मग त्याने आपल्या आनंदीला किती त्रास दिला असेल, म्हणून मालतीला खूप वाईट वाटते। मालती म्हणते की आदर्श बरोबर आनंदीचं लग्न ठरले, म्हणून ते लग्न कसे मोडता येईल म्हणून तो कारस्थान करतो।
तेवढ्यात मालतीच्या मोबाईलवर अंशुमनचा फोन येतो। मालती खूपच घाबरते। लीना म्हणते की आई तुम्ही फोन घेऊ नका, तो काहीच करणार नाही आणि तुम्हाला तो मुद्दाम घाबरण्यासाठी हे सर्व करतो। तेव्हा मालती ही फोन घेत नसते आणि लीना तिला घेऊन घरी येते। त्यानंतर इकडे सार्थक खूप भयंकर चिडलेला असतो, कारण आपल्या घरामध्ये त्यांचा कायम असा अपमान होतो। सार्थक म्हणतो की मी आनंदीच्या आपल्या घरामध्ये किती अपमान केला गेला तरी सुद्धा तिकडे गेल्यानंतर आनंदीने सन्मानाने माझे स्वागत केले आणि देवाचा प्रसाद मला दिला आणि आपल्या घरामध्ये त्यांची आई आज आली तरी सुद्धा काकूने तिचा किती अपमान केला म्हणून आदर्शसमोर सार्थक अरुंदावर भयंकर चिडलेला असतो। सुधा सार्थकला समजावण्याचा प्रयत्न करत असते। सार्थक म्हणतो की काकू फक्त आनंदीने लग्नासाठी नकार दिला म्हणून तू तिच्याशी इतकी घाणेरडे कृत्य करतेस का? तर आदर्श म्हणतो की सार्थक तू एकदम बरोबर बोलतो, आजपासून हा विषय येथे संपला पाहिजे, कुणीही या घरात माझ्या लग्नाचा विषय घ्यायचा नाही आणि आनंदीवर कुणीही दबाव आणता कामा नाही असे बोलून सर्वजण आतमध्ये जातात। तर सार्थक हा गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करून हात जोडून म्हणतो की पप्पा मला माहिती आहे की तू जगाचा विघ्नहार करता, माझा भाऊ माणूस म्हणून एक खूप चांगला आहे, त्यामुळे तू जे काही निर्णय घेशील तो मला मान्य आहे आणि मी तुला स्वीकारून सर्व मान्य करण्यासाठी तयार आहे। त्यानंतर इकडे मालती आणि लीना घरी येतात। झालेला सर्व प्रकार हे अण्णांना सांगतात। अण्णा म्हणतात की त्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्यायला हवेत। तेवढ्यात हा मनोज धावतच येतो आणि पेड्याचा बॉक्स घेऊन तो आलेला असतो आणि सर्वांना आनंदाची बातमी सांगतो की माझी नोकरी गेली नाही, ती आता कायमस्वरूपी राहणार। तर सर्वजण गणपती बाप्पाला प्रार्थना करतात। तर मनोज सांगतो की हे सर्व रेश्मा मॅडममुळे शक्य झाले आणि त्यांच्या आता माझ्यावर खूप उपकार आहेत, कारण ते आनंदीची माफी मागण्यासाठी आले। आनंदीशी जे काही वागल्यात त्याचं त्यांना प्रायचित्त झाले म्हणून त्यांनी माझ्या बाबतीत हा निर्णय घेतला। त्यांच्या एका फोनमुळे माझी नोकरी वाचली, सर्वांना खूप आनंद होतो। त्यानंतर इकडे रेश्मा ही अंशुमनवर खुश होते आणि आपला प्लॅन सक्सेस होत चाललाय म्हणून ती अंशुमनला म्हणते की पैशाची काळजी करू नका, पुढचा सर्व प्लॅन व्यवस्थित करा। अंशुमन म्हणत असतो की मी आता त्या म्हाताऱ्याची कशी विकेट घेतो आणि त्या आनंदीला कशी धडा शिकवतो हे तुम्ही बघतच राहा। तेव्हा अंशुमन त्याच्या कामासाठी लागतो। त्यानंतर इकडे सार्थक, आदर्श आणि केदार, शलाका हे गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आलेले असतात। आनंदी, अण्णा आणि मनोज, लीना हे सुद्धा गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आलेले असतात आणि सर्वांची गाठभेट होते। तर सार्थक हा आनंदी आणि ते बाकी सर्वांना प्रसाद देण्यासाठी लागतो। तर सार्थकच्या हाताला त्या ताटाने चिरले जाते। तर आनंदी घाईने त्याच्या हाताला रुमाल बांधत असते। तर आदर्श खूप खुश होऊन आनंदीकडे बघत असतो। त्यानंतर इकडे अंशुमन हा आपल्या तोंडाला बांधून मालती एकटी घरी आहे याचा डाव साधून घरी येतो आणि मालतीला जबरदस्ती करून तो घाबरण्याचा प्रयत्न करत असतो। त्यानंतर तो लगेच इकडे तिकडे सर्व हा उधळण्याचा प्रयत्न करत असतो, मुद्दाम मालतीला खूप त्रास देत असतो। तेव्हा मालती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र अंशुमन काही ऐकत नसतो म्हणून लगेच मालतीला चक्कर येते आणि ती जोरात खाली पडते, तिच्या डोक्याला जब्बर मार लागतो। अंशुमन खूपच घाबरलेला असतो। मालतीने अगोदर ह्या आनंदीला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो, मात्र आनंदी ही सार्थकच्या हाताला पट्टी बांधण्यामध्ये मग्न असते, ती काही फोन घेत नाही। त्यामुळे सर्व हे सार्थक लगेच आनंदीला सॉरी थँक्यू बोलतो आणि सर्वजण घरी जायला निघलेले असतात। तर घरी येतात तर समोर ते सर्व दृश्य पाहून अंशुमन तर घाबरलेला असतो आणि मनोज हा जोरात ओरडत आई असे ओरडतो। सर्वजण खूपच घाबरतात। मालतीची ती अवस्था पाहून सर्वांना खूप असा धक्का बसलेला असतो। तर अंशुमन लगेच तेथून पळ काढतो। तर हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मालती ही आनंदीला म्हणत असते की माझे डोळे मिटण्या अगोदर तू मला एक वचन दे की तू आदर्श सरांबरोबर लग्न करण्यासाठी तयार होशील। आनंदीला खूप मोठा धक्का बसतो आणि मालती ही शेवटचा श्वास घेत असते। तेव्हा सार्थक हे सर्व ऐकत असतो आणि सार्थकला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो। तेव्हा आता मालतीसाठी आनंदी हा भयानक निर्णय घेणार का आणि देवकृपेने सार्थक आनंदी याच लग्न त्यांचे कसे होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।